नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. नाशिक कळवण रस्त्यावर भीषण थरार. नाशिक जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरू आहे. मंगळवारी सकाळी कळवण नाशिक रस्त्यावर 2 प्रवासी वाहने समोरासमोर धडकले. या विचित्र अपघातात 3 प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला. नाशिक कळवण रस्ता हा वाहतुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा असून गुजरात राज्याला जोडणारा असल्याने या रस्त्याने सतत वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावरील काही चौफुली वळणाच्या रस्त्यावर अपघात होण्याच्या घटना सातत्याने घडतात. मंगळवारी सकाळच्या सुमारास कळवण नाशिक रस्त्यावरील वणीजवळ हॉटेल गारवेल समोर 2 मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एकूण 8 जण जखमी झाले असून त्यापैकी 3 हातापायांना मार बसला आहे. एका जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली. ब्रेझा ही मोटार नाशिकहून सप्तशृंग गडाकडे जात असताना समोरून हेक्टर ही मोटार नांदूरकडे नाशिकच्या दिशेने येत होती. वणी येथील हॉटेल गारवेल समोर दोन्ही मोटारींची समोरासमोर जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही मोटारींच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात आदित्य विजय पवार राहणार सातपूर नाशिक, संदीप राजेंद्र चव्हाण राहणार उत्तर प्रदेश, साई पासवान राहणार सातपूर नाशिक, विवेक चव्हाण राहणार नाशिक, शेखर श्याम पवार राहणार नाशिक, सौरभ शिवाजी धामणे राहणार वैजापूर संभाजीनगर, जितेंद्र पवन इंगळे राहणार वाटूर फाटा जालना आणि यशवंत आप्पासाहेब गावडे राहणार वैजापूर संभाजीनगर हे जखमी झाले. दरम्यान वाहनांच्या धडकेचा आवाज येताच स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळ गाठत मदत कार्यात सहभाग घेतला. वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना सुरक्षितरित्या बाहेर काढत वणी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची कारणे व परिस्थितीचा पुढील तपास सुरू आहे. नाशिक कळवण रस्त्यावरील अनेक ठिकाणी चौफुली वळणे आहेत. यामुळे अपघात होत असतात. गुजरातकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळही या रस्त्यावर होत असल्याने अवजडसह प्रवासी वाहनांची संख्या अधिक असते. रस्त्याची रुंदी कमी आणि वाहनांची संख्या अधिक, यामुळे बहुतेक वेळा वाहतुकीचा खोळंबा होतो.